सध्या एक मराठी गाणं खूपच व्हायरल होत आहे, तर असो ते कोणतं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण वाटाण्याची सुक्की भाजी बनवणार आहोत. ही भाजी टिफिनसाठी किंवा वरण भातासोबत साईड डिश म्हणून खायला खूप छान लागते. तर वाटाणे मी रात्रीच भिजत घातले होते, सोबत थोडी हरभराही भिजत घातला होता आणि सकाळी कुकरमध्ये एक शिट्टी देऊन काढून घेतला. मस्तपैकी शिजून गेला. कढई ठेवायची आहे गॅसवर, तेल घालायचं आहे. जिरा आणि लसूण आणि अद्रक याची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याची फोडणी दिलेली आहे. एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा, एक छोटा कांदा घेतलेला आहे मी. कांदा परतला की लगेच त्यामध्ये आपण टमाटर घालणार आहोत. टमाटरही चांगल्या प्रकारे आपल्याला त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं मीठ तुम्ही या ठिकाणी घालू शकता. तर मी अगदी थोडं मीठ घातलेलं आहे यामध्ये आणि झाकण ठेवलेलं आहे 2 ते 3 मिनटासाठी. टमाटर आणि कांदा छानपैकी परतून झालेला आहे. आता यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे. धनेपूड, जिरेपूड, लाल मसाला, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला, हे सगळे मसाले घालून झाले की लगेचच आपण हरभरा आणि वाटाणा जो शिजवून ठेवलेला आहे तर तो आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे. चव घेऊन पाहिजे आहे. मला मीठ थोडं कमी वाटत होतं म्हणून मी थोडं मीठ टाकून घेतलं. अगदी अर्धा कप म्हणजे पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे छानपैकी ते वाफवलं जाईल. वाफवून झालं की त्यामध्ये एक 5 मिनटात भाजी तयार होते. कोथिंबीर घालायची आहे आणि मी वरून थोडंसं टेस्ट म्हणून आमचूर पावडर घातलेली आहे. तर भाजी कशी वाटली मला नक्की सांगा. सबस्क्राईब करा. भेटू.